धनेश असलारे यांच्या कृतज्ञता मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची उपस्थिती. बोरामणी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना नेते धनेश सुभाष असलारे यांच्या वतीने बुधवारी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता मेळाव्यास बोरामणी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार बांधव व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा मेळावा बोरामणी येथील असलारे फार्म हाऊस येथे पार पडला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री श्री सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कार्यकर्त्यांना खचून न जाता नव्या जोमाने काम करण्याचे आवाहन केले. लोकशाही जय पराजय हा प्रवासाचा भाग असून जनतेचा विश्वास हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. धनेश असलारे यांनी आपल्या मनोगतात सर्व मतदार, मित्रपरिवार, कार्यकर्ते व शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार मानले. पराभव हा शेवट नसून पुढील यशाची सुरुवात असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. इतका भावनिक प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झाला. राजकीय पुनर्वसन करण्याबाबत उपस्थितांनी केलेल्या आग्रहावर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पक्षातील वरिष्ठांकडे निश्चितपणे प्रयत्न करण्याचा शब्द दिला. या मेळाव्यास बोरामणी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेत्याशी भाडून आम्ही तिकीट आणलंय माहितीये का. त्याला नाही म्हटलं तर झाट बरी म्हटलं, मी लढतच नाही म्हटलं शिवसेनेवर. माझं मी बघतो काय करायचं, सगळे एकही सीट मी लढत नाही म्हणलो माहितीये का. 2 मंत्री येऊन सांगितले, बघा म्हेत्रे साहेब विचार करा, वरनं पण तुम्हाला फोन आले, विचार करा. काय विचार करत नाही, मी लढवणार नाही, तुम्ही सगळे बी फॉर्म त्यांच्याकडे द्या, काय करायचं करा म्हणून सांगितलं मी. आणि त्याचं फळ काय दिलं तुम्ही आम्हाला? कुठल्या तोंड दाखवायचे मी तिथं जाऊन आता. सगळ्यात दुःख धानेश पडलेला साहेबाला आहे, अजून कोणाला माहित नाही. मानसपुत्र मानलेले आपल्या या भागातले लोक लक्षात ठेवा. साहेबाचं मानसपुत्र म्हणून या भागातला धानेश आहे. पण धानेशला एवढं पाळत साहेब एवढं कशाला उत्सुक बोलायला लागलेत. पण धनेशसाठी करण्यासाठी काय तर करणार नाही, त्यांनी शेवटी मानसपुत्रासाठी काय तर पुढे नेणारच ना. त्यांना फार विचारणे जावं लागतं सगळं राजकारणात. कुठं बोललंय, कुठं काय राहिलंय. स्वतः निधी नाही दिला तर मग स्वतःचं इष्ट इकून येऊन करील, पण तुमचं मी कुठं कमी करू शकत नाही. आणि तुमचं हे साथ आपण एकजूट राहू, हे हार जीत होत असते. आणि विशेष तुम्ही आमच्या हाक्याला, एक हाक्याला एवढं जण आला, मला तुमचं मी कसं सांगू हे मी सांगू शकत नाही. कारण का तुमची साथ हे बघून साध्या एका फोनवर तुम्ही सर्वजण एका मॅसेजवर हे सर्वजण एवढे जण आल्यात. आणि उपकार मी आयुष्यभर कधीच